तर आरे कॉलनीमध्ये बरेच असे कॉलनीज आहेत, बरेच अशी गावं आहेत, तर त्याचपैकी एकामध्ये तो राहतो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर प्रतीक पाटील हा आरेमध्ये राहतो. आरेचा रहिवासी आहे, आरे कॉलनी. तर आरे कॉलनीमध्ये बरेच असे कॉलनीज आहेत, बरेच अशी गावं आहेत, तर त्याचपैकी एकामध्ये तो राहतो. तर प्रतीकचं असं म्हणणं आहे की त्याच्या बाजूला त्याच्या कॉलनीत एक दादा राहायचा, म्हणजे त्याचं आपण नाव घेऊया राहुल. ठीक आहे. तर राहुल हा एक 25-26 वर्षाचा मुलगा होता, जो आरे कॉलनीमध्ये राहायचा आणि तो नोकरी करायचा, जॉबला जायचा. तो त्याची कंपनी भांडूपला असल्याकारणाने त्याला रोज बाईकनी ट्रॅव्हल करावं लागत असे. म्हणजे तो रोज कंपनी टू घर, घर टू ऑफिस, रोज रेग्युलरली तो बाईकनीच ट्रॅव्हल करायचा. ठीक आहे. आणि त्याच्या कंपनीत 2 शिफ्ट होते, एक डेची शिफ्ट आणि एक रात्रीची शिफ्ट. तर एक दिवशी काय झालं ना, की राहुलची सेकंड शिफ्ट होती, जी सुटणार असते 2:30 वाजता रात्री. राहुल जॉबला गेला नेहमीप्रमाणे, तिकडून 2:30-3च्या दरम्यान सुटला. तो नेहमीप्रमाणेच आपल्या बाईकनी मस्तपैकी येत होता, थकला होता, त्याला घरी जाऊन झोपायचं होतं आणि तो मस्तपैकी नेहमीप्रमाणे येतोय. तितक्यात तो आरे कॉलनी पोचला आणि त्याला समोर रस्त्यात एक बाई दिसली, म्हणजे अतिशय सुंदर बाई. म्हणजे ते बोलू शकतो आपण तिचे नशिले डोळे वगैरे ते काही, म्हणजे विचार कर, खूप सुंदर होती. आणि राहुल तिला बघून भावला, म्हणजे राहुलला ती प्रचंड आवडली. आणि राहुलला असं वाटलं की थांबून विचारावं का तिला काही मदत हवी आहे, की तिला का अशी ती अशी उभी आहे रस्त्यावर. पण राहुलने असे बरेच असे किस्से घटना ऐकलेले, त्याच्यामुळे राहुलने ते थांबवली नाही गाडी आणि नेहमीप्रमाणे जात होता. पण राहुल तिला एका नजरेने बघत होता आणि त्याच वेळी त्या बाईने राहुलला तिच्या वशमध्ये केलं. आपण म्हणू शकतो की हिप्नोटाईज केलं, आपण इंग्रजीत बोलायला गेलो की राहुलला पूर्ण तिने स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणलं. पण राहुलला असं काही जाणवलं नाही. राहुल नेहमीप्रमाणे बाईक चालवत चालवत पुढे गेला, घरी पोचला, जेवला आणि झोपून गेला. ठीक आहे, जसं तो रेग्युलरली करायचा. जेव्हा सकाळ झाली ना, तर राहुलच्या घरातले अक्षरशः घाबरले, कारण राहुलला कडकडून ताप भरला होता. म्हणजे तुम्ही बोलू शकताय की एकदम भरपूर ताप. राहुल डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने त्याला सांगितलं, आज तू कामावर नको जाऊ, म्हणजे आराम कर. आणि राहुलने शेवटी तेच ठरवलं की आज मी घरात झोपून आराम करतो, आणि कामावर त्यांनी रजा टाकली. राहुलचे दोन्ही आई वडील कामावर जात असे, तर ते सकाळी कामावर निघून गेले. राहुल घरी आराम करतो आणि त्याची लहान बहिणी शाळेत गेली. राहुल घरी एकटाच होता, झोपला होता. अचानक माहिती नाही कसं पण राहुलला जाग आली. राहुल उठला आणि राहुलने कपाटात ठेवलेली कात्री काढली आणि स्वतःच्याच पोटात खुपसली. सर्वीकडे अचानक एकदम रक्त 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 झालं. म्हणजे आणि हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल की राहुलने तरीही त्याच्या तोंडून एक शब्द नाही काढला. तो असाच रक्तात पडून राहिला आणि बेशुद्ध झाला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्याची बहीण शाळेतून रिटर्न आली. ती येऊन बघते तर पूर्ण घरात रक्त 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 सर्वीकडे पसरले. अचानक सर्व शेजारचे पाजारचे गोळा झाले आणि बघायला लागले, हे बाबा हे काय केलं. सर्वांना असं वाटलं की हा आत्महत्याचा काही प्रकार आहे आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पूर्णकडे रक्त होता, त्याला वाचवण्याचे काहीच चान्स नव्हते. लोकांनी त्याचं झटापटी करून त्याला डॉक्टरकडे नेलं आणि देवाचीच कृपा म्हणावी की राहुलला काही झालं नाही. तो जिवंत होता. मार लागलेला पोटाला खूप, पण तो जिवंत होता. आणि जेव्हा तो घरी आला राहुल काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून, तेव्हा सर्वांनी त्याला विचारलं की बाबा तू असं का केलंस, तू एवढा चांगला मुलगा, नोकरीधंदा करतोस, सर्व तुझी जिम्मेदारी पूर्ण करतोस. तेव्हा राहुल बोलला की त्यालाच माहिती नाही की त्यांनी काय केलं. म्हणजे त्याला आठवतसुद्धा नाही. त्याला फक्त हे आठवतंय की तो रात्री जेव्हा घरी आला तेव्हा तो जेवला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं ते त्याला अजिबात आठवत नाही. आणि तेव्हा जेव्हा त्याने लोकांना हे सांगितलं की त्याला रस्त्यावर अशी कोणतरी बाई दिसली, तेव्हा लोकांना त्याचा विश्वास पटला. कारण असे बरेच इन्सिडेंट किंवा असे बरेच घटना तिथे घडल्या जिथे रस्त्यावर तुम्हाला एक बाई दिसते, कारण एकेकाळी त्या बाईचा तिथे कोणीतरी खून केला होता. म्हणून त्या सुडाच्या भावनेने ती तिथे असते आणि लोकांना असे वशमध्ये करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला असं भर रस्त्यात कोणीतरी व्यक्ती किंवा कोणतरी बाई किंवा कोणता प्राणी वगैरे असं काही दिसलं तर प्लीज 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 कृपया तुम्ही तिथे गाडी नका थांबू, किंवा तुम्ही तिथे थांबूच नका. तुम्ही लवकरात लवकर घरी निघून जा, कारण तुम्हाला माहिती नाही पुढे काय असेल. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.